भारत अमेरिका व्यापार करार भारतीय शेतकऱ्याचा फायदा की तोटा? एक महत्वाची सकाळ ठरली आहे आजची 7 फेब्रुवारी 2026 ची. आज आहे शनिवार आणि अवघ्या देशाचं लक्ष केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलं होतं. कारण विषय होता भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापार करार. गोयल यांनी दावा केला की या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचं हित पूर्णपणे रक्षण झालेलं आहे. पण खरोखरच चित्र इतकं गुलाबी आहे का? की पडद्यामागं वेगळंच काही शिजतंय? याचीही शंका आहे. खरा गोंधळ आणि टीकेचा पाऊस जेव्हा सुरू झाला, ज्यावेळेस अधिकृतपणे समोर कुठलेच दस्तावेज आलेले नाहीयेत, परंतु अफवेने जोर पकडलेला आहे. सोशल मीडिया Xवरती मंत्र्यांनी पोस्ट केल्यावर माध्यमांनी बातम्यांचा पूर आला. चर्चा सुरू झाली, की आता भारत-अमेरिका जीएम मका भारतात अमेरिकेवरनं जीएम मका येणार, सोयाबीनचं तेल येणार आणि पशुधान्य, खाद्य जे डी याचाही लोंढा वाढणार. दुसरीकडं राजकीय वातावरण तापलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं बंद केलंय व अमेरिकन शेतमालासाठी दारं उघडलेत हे परस्परच जाहीर करून टाकलं. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळं भारतात गदारोळ झाला. विरोधकांनी पंतप्रधानांवरती टीका केली तर शेतकऱ्याची भीतीचं वातावरण निर्माण झालंय की या कारणामुळे त्यांचं कंबरडं तरी मोडणार नाही का? कराराचा नेमका तपशील काय आहे? अखेर शनिवारी कराराचा तपशील समोर आला. पण यातही एक मेक आहे. अनेक गोष्टी वाणिज्य मंत्र्यांनी फक्त तोंडी सांगितल्यात. त्याचे अधिकृत दस्तावेज अजूनही गुलदस्त्यात आहेत. काही वस्तूवरती टेरिफ रेट जे काही आहे ते कमी करण्यात आलेलं आहे असल्याचं त्यांनी सांगितलं. पण ती कोणती वस्तू आहे आणि किती लावलेलं आहे हे अद्यापही स्पष्ट केलेलं नाहीये. सध्याच्या माहितीनुसार भारताने काही अमेरिकन वस्तूसाठी आपले शुल्क शून्य केलेले आहे. यात प्रामुख्याने वाळलेले पशुखाद्य डी लाल ज्वारी, बदाम, अक्रोड, पिस्ता, ताजी आणि प्रक्रिया केलेली फळं, सोयाबीन तेल आणि वाईन मद्य याचा समावेश आहे. हे पाहून प्रश्न पडतो, की सरकार काही माहिती लपवत तर नाही ना? कारण हे सर्व पाहता अमेरिकन शेतकऱ्याचे भले जास्त होताना दिसत आहे. आता भीती विरुद्ध वास्तव. भीती आहे ती मका, सोयाबीन आणि कापसाची. शेतकऱ्यांना सर्वात जास्त काळजी होती ती म्हणजे मका, सोयाबीन, कापूस आणि दुग्धजन्य पदार्थ. पण वास्तव थोडं वेगळं आहे. मका आणि पशुखाद्य. भारत अमेरिकेचा डी परवानगी देणार आहे. हे पशुखाद्य पोल्ट्रीसाठी वापरलं जातं. पण भारतात आधीच मुबलक पशुखाद्य उपलब्ध असल्यानं अमेरिकेकडनं मोठे आयात होईल का याची शक्यता कमी दिसतेय. सोयाबीन तेल. भारत तेल आयात करतो, पण अमेरिका हा सोयाबीनाचा मोठा निर्यात करणारा देश आहे ना की तेलाचा. अमेरिका स्वतः तेल बायोडिझेलसाठी वापरतं. त्यात भारताचं पिकावरती बंदी असल्याने अमेरिकन सोयाबीन तेलाचा धोका सध्या तरी कमी दिसतोय. कापसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कापसाच्या बाबतीत भारत आधीच अमेरिकेकडनं लांब धाग्याचा कापूस आयात करत आहे आणि त्यावरती शुल्क आधीच काढलेलं आहे. कशाला मनाई आहे? वाणिज्य मंत्र्याने एक आश्वासक यादी देखील दिली आहे. त्याने स्पष्ट केलं आहे, की मांस, पोल्ट्री, दुग्धजन्य पदार्थ, जीएम पिके, मका, गहू, तांदूळ, केळी, बटाटा, कांदा, डाळी, त्यामध्ये मूग डाळ, काबुली हरभरा, इथेनॉल आणि तंबाखू यासारख्या वस्तूंवर कोणतीही सवलत दिलेली नाहीये. त्यामुळे तुर्तास तरी या क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा धोका दिसत नाहीये. त्यात सर्वात मोठा फटका बसणार आहे तो म्हणजे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना. कारण अमेरिकन सफरचंदासाठी बाजारपेठ जर खुली झाली, तर भारतातलं सफरचंद कोण घेणार आणि कसं त्याचं जमाव ठरणार? आपण जीएम पिकांना तर बंदी घातली आहे. पण जीएम मकापासून बनवलेले पशुखाद्य आणि सोयाबीन तेल आपण जर स्वीकारत असू, म्हणजेच मागच्या दारानं जीएम पिकाची एंट्री तर होताना दिसत नाहीये का? हा करार भविष्यात कोणत्या वळणावर जाईल हे ट्रम्प यांचे धोरण आणि येणाऱ्या अधिकृत कागदपत्रावरच अवलंबून आहे. तुर्तास तरी शेतकरी संभ्रम अवस्थेत दिसून येतोय. अद्यापही त्याला कसलीच शाश्वती नाहीये, की त्याचा शेतमाल हा सुरक्षित आहे का? त्या संदर्भात जे काही अपडेट्स येतील, जे काही दस्त येतील, ते मी वेळेतच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पाहत राहा त्याची माहिती YouTube चॅनल. जय महाराष्ट्र.